आपल्या देशात सरकार दर 10 वर्षाने जनगणना म्हणजेच सेन्सस करते. यात प्रत्येक गावाची माहिती बऱ्याच तपशिलात असते व ती विश्वसनीय मानल्या जाते. त्यातील माहितीच्या आधारे गावाची एकूण परिस्थिती दर्शवणारे लेख तयार करावेत अशी एक संकल्पना आहे. यापूर्वीचे सेन्सस हे 2011ला झाले होते. अशा प्रकारे गावाचे लेख तयार करून ते विकिपीडियावर आपण चढवू शकतो. ते तसे करता येईल याची माहिती आपण या ट्युटोरियलमध्ये बघणार आहोत. प्रथम आपण विकिपीडियाबाबत थोडक्यात बघूया. सध्याचे युग हे माहिती युग म्हणून समजले जाते. याचे कारण इंटरनेटच्या शोधामुळे संदेश व माहितीची देवाणघेवाण अत्यंत वेगाने होऊ लागली आहे. महत्त्वाचे म्हणजे याला अंतराची मर्यादा नाही. वाटेल तेवढी माहिती वाटेल तिथे काही सेकंदात पाठवता येते. ही एक प्रकारची क्रांतीच होय. आपल्या रोजच्या व्यवहारावर याचा मोठा परिणाम झालेला दिसतो. माहितीची देवाणघेवाण जगभर तात्काळ होऊ लागली, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने माहिती संकलित होऊन त्यांचे भांडार निर्माण होऊ लागले आहेत. त्यातून वेगवेगळ्या विषयाची माहिती विनासायास मिळू लागलेली आहे. विकिपीडिया हा असाच माहितीचा एक प्रचंड साठा आहे जो इंटरनेटच्या मदतीने संचालित करता येतो. यात 300पेक्षा अधिक भाषांमध्ये माहिती उपलब्ध आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावर लोकांच्या सहकार्याने हा प्रकल्प सुरू आहे. विकिपीडिया हे एक खुले ज्ञान भांडार आहे जिथे इंटरनेटच्या माध्यमातून माहिती विनामूल्य उपलब्ध असते. ठोस पुराव्याच्या आधाराने कुणीही यात माहिती टाकू शकतो. जुन्या माहितीत भर टाकू शकतो. तसेच ठोस पुरावा देऊन माहितीतील चुका काढू शकतो. केवळ ठोस पुराव्यावर ही माहिती आधारित असल्याने ती विश्वसनीय मानल्या जाते. त्यामुळे आपल्या गावाची खरी परिस्थिती जगासमोर आणण्यासाठी विकिपीडिया हे एक प्रभावी माध्यम होऊ शकते. आपण आपल्या गावाच्या परिस्थितीवर लेख लिहून तो विकिपीडियावर टाकू शकतो. या माहितीतला ठोस पुरावा म्हणून सेन्ससचा मधील माहितीचा उपयोग करू शकतो. सेन्ससमध्ये गावाबाबतची पुढील प्रकारची माहिती दिलेली असते, जसे की गावात जाण्यासाठी रस्ते, शिक्षणाची सोय, आरोग्याच्या सुविधा, जमिनीचा उपयोग, पाण्याचे स्रोत, मलनिस्सारणाची व्यवस्था इत्यादी. या माहितीच्या आधारे विकिपीडियाच्या नियमात बसणारा लेख तयार करण्यासाठी एक प्रोग्राम आम्ही बनवून वितरित केला आहे. कॉम्प्युटरची माहिती असणाऱ्यास हा प्रोग्राम सहजपणे चालवता येतो. हा प्रोग्राम डाउनलोड करून कसा कार्यान्वित करायचा ते आपण आता बघूया. हा प्रोग्राम इथे खाली दाखविलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करता येतो. ज्यांना ही लिंक हवी असेल त्यांनी या वरील मेलवर संपर्क करावा. तुमच्या मेलमधील किंवा व्हॉट्सॲपमधील वरील लिंकवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला माझ्या गुगल ड्राईव्हवर असलेली wiki_wheel.zip ही फाईल दिसेल. ही फाईल तुम्ही डाउनलोड बटन दाबून डाउनलोड करू शकता. व्हायरस स्कॅन झाला नाही म्हणून कदाचित वॉर्निंग येईल, तरीही डाउनलोड बटन दाबा. ही झिप फाईल डाउनलोड फोल्डरमध्ये डाउनलोड व्हायला थोडा वेळ लागतो. आता डाउनलोड फोल्डरमध्ये जाऊन मेनू बारमधील एक्स्ट्रॅक्ट ऑल बटन दाबा. कुठे सेव्ह करायची आहे यासाठी सिलेक्ट ए डेस्टिनेशन अशी एक विंडो येईल. त्या विंडोमध्ये जो पत्ता टाकायचा आहे ते तिथे C:\\/ टाका व एक्स्ट्रॅक्ट दाबा. आता ह्या wiki_wheel फोल्डर उघडा. त्यात खालीलप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक म्हणजे एक फोल्डर असेल ज्यात सेन्सस डेटा आहे. सेन्सस टेबल नावाचं फोल्डर आहे, याच्यात सेन्सस डेटा आहे. त्याच्यानंतर सेन्सस wiki2_32.exe हा प्रोग्राम आहे, ज्या प्रोग्रामच्या माध्यमातून आपण हे लेख तयार करणार आहोत. त्याच्यानंतर village_codes ही एक एक्सेल शीट आहे. या एक्सेल शीटमध्ये आपल्याला आपल्या गावाचा विलेज कोड मिळू शकतो, ज्याच्या आधारे या कोडच्या आधारे आपण हा लेख बनवणार आहोत.
आणि सरतेशेवटी विकी पेज अंडरस्कोअर टेक्स्ट ही एक टेक्स्ट फाईल आहे. या फाईलमध्ये आपला लेख तयार होणार आहे. तर आपण आता ह्या संपूर्ण गोष्टीचं प्रात्यक्षिक कसं करायचं ते आता बघूया. तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे लिंक आलेली असेल. या लिंकवर आपण सुरुवातीला क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपण माझ्या गुगल ड्राईव्हवर असलेल्या विकी अंडरस्कोअर व्हील हे या फोल्डरवर आपण जातो. हे फोल्डर डाउनलोड करण्यासाठी हे डाउनलोडचं बटन आहे, हे आपण क्लिक करणार आहोत. हे क्लिक केल्यानंतर तो वॉर्निंग देतो की या फाईलचा स्कॅन झालेला नसल्याने ही फाईलमध्ये व्हायरस असू शकतो. परंतु हा प्रोग्राम आपणच लिहिला असल्यामुळे यामध्ये व्हायरस नाही याची आपली खात्री आहे. म्हणून डाउनलोड एनिवे बटन आपण दाबूया. डाउनलोड बटन दाबल्यानंतर डाउनलोडची प्रक्रिया सुरू होते. ही डाउनलोडची प्रक्रिया इथे तुम्हाला दिसेल. याला थोडा वेळ लागतो कारण ही फाईल बरीच मोठी आहे. तर आपण हे पूर्ण डाउनलोड होईपर्यंत थांबूया. ही फाईल डाउनलोड झाल्यानंतर ती डाउनलोड नावाच्या फोल्डरमध्येच आपल्याला दिसते. तेव्हा आता आपण डाउनलोड कंप्लीट झाल्यानंतर या फोल्डरमध्ये जाऊया. हे फोल्डर आता इथे आपल्याला दिसेल. तर आता हे डाउनलोड फोल्डरमध्ये विकी अंडरस्कोअर विलेज डॉट झिप नावाची फाईल आलेली आहे. ती आपण बघूया. ही तुम्हाला विकी अंडरस्कोअर विल डॉट झिप नावाची फाईल दिसेल. ही आपण सिलेक्ट केलेलीच आहे. तर हिला आता आपण एक्स्ट्रॅक्ट ऑल या बटननी आपल्या कम्प्युटरमध्ये सेव्ह करूया. आता सिलेक्ट ए डेस्टिनेशन हा एक मेसेज आलेला आहे. तर ही फाईल आपल्याला कुठे सेव्ह करायची आहे हे आता ॲड्रेस आपल्याला द्यायचा आहे. तर आपण ही फाईल सी ड्राईव्हमध्ये, कारण हे फोल्डर आहे त्याच्यामुळे आपण सरळ सी ड्राईव्हमध्ये सेव्ह करूया. म्हणून मी आता इथे C:\_ सिलेक्ट केलेलं आहे आणि आता एक्स्ट्रॅक्ट हे बटन दाबूया. एक्स्ट्रॅक्ट हे बटन दाबल्यानंतर ही फाईल आता या फोल्डरमध्ये गेली आणि तुम्हाला दिसू शकेल माझ्या याच्यावर की आपण जर डाउनलोड फोल्डर बघितलं तर तिथे सी ड्राईव्ह बघितला तर इथे विकी अंडरस्कोअर विलेज नावाचा फोल्डर तयार झालेला आहे. धन्यवाद.